नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी मध्ये एक टॉपिक आहे अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे रोड बँक्ड असतो. जेव्हा तुम्ही टर्न घेता का नाही त्या ठिकाणचा रोड बँक्ड असतो. बँक्ड असतो म्हणजे काय की तो थोडा इन्क्लाइंड असतो. आउटर सरफेस होरिझॉन्टल सरफेसला, म्हणजे नॉर्मली सरफेसचा होरिझॉन्टल असतो, तो असा इन्क्लाइन झालेला असतो. तर या व्हिडिओचा जो विषय आहे तो विषय अँगल ऑफ बँकिंग आहे. ते सगळं 12वीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते मी वेगळ्या व्हिडिओमध्ये रिपीट करेन. आत्ता माझा जो विषय आहे की व्हॉट इज मीन्ड बाय सन्स गिअर आणि मून्स गिअर. त्याला आपण टॉप गिअर बोलतो का नाही, सन्स गिअर आणि मूनचा गिअर. सनचा गिअर म्हणजे काय आणि मूनचा गिअर म्हणजे काय, आणि त्याचा थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशनची काय संबंध आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण टोटल गिअर सिस्टीम किंवा टोटल अनेक गोष्टींना गव्हर्न करणारा अतिशय फंडामेंटल हा नियम आहे. हा न्यूटनच्या थिअरीचा आणि अल्बर्ट आइन्स्टाईनच्या किंवा स्टीफन हॉकिंगच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईमचा पुढचा भाग आहे. तर नीट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिलं आहे की फ्रिक्शन जे असतं ना, फ्रिक्शन, गॉड लाईज इन द फ्रिक्शन. फ्रिक्शनला निगेटिव्ह तुम्ही कन्सिडर करू नका. जे ॲक्सिडेंट होतात का नाही त्याचं एक मूलभूत कारण आहे. ॲक्सिडेंट का होतात, केप्लरचा जो सेकंड लॉ आहे जो न्यूटनने इलॅबोरेट केलेला आहे, सर्वात फंडामेंटल लॉ आहे काय, सन स्वेप्ट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तो नियम प्रॉपरली फॉलो न झाल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. मी काय बोलतोय, तो नियम जर फॉलो नाही झाला ॲक्सिडेंट होणार असते. तर ॲक्सिडेंट होण्याचा हा सगळ्यात मोठा कॉज आहे. तर इथे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1 हे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आहे. काय, लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1 हा काय आहे, युनिव्हर्सल टाइम इक्वेशन. हे लिमिटचं फंडामेंटल क्वेश्चन आहे. टाइमचं इक्वेशन आहे म्हणजे काय, जगामध्ये सगळं इट इज द लोवेस्ट लिमिट ऑफ द टाइम. इन फॅक्ट इट इज द ॲब्सोल्यूट लिमिट ऑफ द टाइम. हा ॲब्सोल्यूट टाइम. आणि ॲक्सिडेंट का होतात वगैरे ह्याचं पण ह्याचा जर तुम्ही ॲनालिसिस केला ना तर त्याचं उत्तर पण इथे तुम्हाला भेटू शकेल. आता मूळचा प्रश्न जो आपला आहे तो सनचा गिअर म्हणजे काय, टॉपचा गिअर म्हणजे काय. बघा, जेव्हा तुम्ही टर्नवर मॅक्झिमम स्पीड घेता, म्हणजे जेव्हा मॅक्स हे व्ही मॅक्स याचा असतो, व्ही मॅक्स, त्यावेळी एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा. इथे हा प्लस साईन नाही, इथे ना सनचा गिअर पडलेला आहे इथे, आणि इथे ना व्ही मिनिमम आहे ना एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा, इथे मूनचा गिअर पडलेला आहे. इथे काय पडलेला आहे, सनचा गिअर पडलेला आहे आणि इथे मूनचा गिअर पडलेला आहे. ॲक्च्युली सनचा गिअर असं बोलण्यापेक्षा मूनचा गिअर असं बोलण्यापेक्षा गिअर जे असतात का नाही, गिअर म्हणजे याला मी सनचा गिअर का बोलतोय आणि मून गिअरवर नेहमी स्पीड जो असतो ना, स्पीड सन देतो, पण स्पीड हा इन्स्टॉल कशामध्ये होतो, मूनमध्ये होतो. म्हणून तर सन इंटिग्रेट आणि मून डिफरेन्शिएट असं म्हणजे माझी थिअरी सांगते काय, सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेन्शिएट. तर हा खूप फंडामेंटल क्वेश्चन आहे. या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा सनचा गिअर आहे आणि हा मूनचा गिअर आहे, आणि ह्याच्याविषयी बाकीचे सगळे डिटेल आहे ना हे मी पुस्तकामध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला अर्थात माहीतच आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट. हे जे माझं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात. याच्याविषयी जास्त इलॅबोरेट मी व्हिडिओमध्ये न करता त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर ते वाचकांनी ते पुस्तक वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.